आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाला काल एक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले। गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले नेते दीपक बोराडे यांच्या समर्थनात केवळ जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून धनगर बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले। त्यांनी आपली एकता आणि आरक्षणाबद्दलची तीव्र भावना दर्शवत शासनाला एक प्रकारचा इशाराच दिला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या जनसागराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते। अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, पुणे आणि इतर अनेक जिल्ह्यांतून आलेल्या या बांधवांनी उपोषणाच्या ठिकाणी गर्दी केली। उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी त्यांनी आपल्या गावांच्या आणि शहरांच्या नावाचे फलक घेऊन गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार घोषणाबाजी करत शहरात प्रवेश केला। यावेळी आलेल्या समाज बांधवांचा पेहराव विशेष लक्षवेधी होता। पारंपरिक धनगरी वेशभूषेतील काही तरुण डोक्यावर पांढरा फेटा, अंगात घोंगडी, हातात काठी घेऊन आले होते। हा पेहराव केवळ एक वस्त्र नव्हता तर तो त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि ग्रामीण जीवनाची ओळख होता। एक मेंढपाळ, एक धनगर असे एकीचे प्रतीक घेऊन आलेले हे बांधव समाजातील सर्व स्तरांचे प्रतिनिधित्व करत होते। धनगर पिंपरीच्या ग्रामस्थांनी उपोषणाकडे जाणाऱ्या या बांधवांसाठी एक अनोखी सोय केली। जालना अंबड मार्गावर असलेल्या शेवगा पाटीजवळ त्यांनी थकलेल्या या बांधवांना केळी आणि बिसलरी पाण्याच्या बॉटलांचे वाटप केले। यातून अतिथी देवो भव या भावनेचे दर्शन घडले। हा केवळ एक मोर्चा नव्हता तर हा धनगर समाजाच्या एकजुटीचा, आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाच्या लढाईचा जाहीरनामा होता। या अभूतपूर्व एकीमुळे प्रशासन आणि सरकारवर दबाव वाढला असून या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे।